आता पाहूयात पुढची बातमी। मंत्री जयकुमार गोरे हे निर्दोष सुटलेले नाहीत। तक्रारदार महिलेने हा दावा केलेला आहे। गोरेंनी माफी मागितल्यामुळे मी केस मागे घेतली होती। उपकार करूनही गोरे मला पुन्हा एकदा त्रास देत आहेत, असं तक्रारदार महिलेने म्हटलेलं आहे। गोरेंनी दबाव आणला, जीवे मारण्याची धमकी दिली, असं सुद्धा आता तक्रारदार महिलेने म्हटलेलं आहे। चांगुलपणाच्या भावनेमधून मी केस मागे घेतलेली होती, असंही या तक्रारदार महिलेचं म्हणणं आहे। नंतर 2019 ला ह्या गोरेनी त्याला ते शपथविधीसाठी ज्यावेळी त्याला ही केस आडवी येत होती त्यावेळी त्यांनी माझ्यावर प्रेशर आणलं की आम्ही तुम्हाला जीवे मारू, तुमच्या कुटुंबाला त्रास देऊ, असं केल्यानंतर 2 ऑक्टोबर 2019 ला मी ही केस मागे घेतली। केस मागे घेतली म्हणजे कशी घेतली तर हा अक्षरशः म्हणजे मी ज्यावेळी केस करताना सुद्धा मी डगमगले नाही, मी तेव्हाही डगमगले नाही। मी म्हटलं मला रिटर्न स्टेटमेंट द्यायचं की मी पुन्हा असं करणार नाही आणि कुठल्याही प्रकारचा त्रास तुम्हाला देणार नाही। हे सगळं केल्यानंतर पुन्हा मग त्याने ते मला माफीनामा लिहून दिला। केस नंबर वगैरे आहे त्यामध्ये माफीनामा लिहून दिला, मी पुन्हा तुम्हाला त्रास देणार नाही। त्या दरम्यान मला असं वाटलं की आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोर्टच्या चेंबरमध्ये जिथं आम्ही बोलत होतो, माझा कझन माझ्यासोबत होता, त्याचे वकील मी, अक्षरशः त्यांना असा दंडवत घातला होता मला की मी चुकलो आणि मला माफ करा। म्हणजे मला काय वाटलं की आता ह्याला इतकी शिक्षा झाली म्हणजे हा पुन्हा असं करणार नाही। त्यामुळे ते चांगुलपणाच्या भावनेतून मी ती केस मागे घेतली आणि म्हणून तो निर्दोष सुटलेला आहे। अन्यथा ही केस त्याला निर्दोष सुटून देणार नव्हती। म्हणजे तो जे काल बोलला पेपर दाखवतोय मी निर्दोष सुटलो नाही, तू निर्दोष होतास तर मग तुला 10 दिवस पोलिसांनी पहिल्यांदा आत का ठेवला, मुंबई उच्च न्यायालयाने तुझा जामीन अर्ज का फेटाळला, सातारच्या कोर्टात ज्यावेळी अटकपूर्व जामीनसाठी प्रयत्न केला तिथे का फेटाळला गेला आणि मग तुला पोलीस स्टेशनला हजर राहिल्यानंतर तुला जामीन मिळाला, मग त्यावेळी तू निर्दोष नव्हतास का, तुझा त्यावेळी न्याय व्यवस्थेवर विश्वास नव्हता का। आता म्हणजे सगळं क्लिअर झाल्यानंतर म्हणजे मी तुझ्यावर उपकार केले तुला सोडून, तर तू मलाच पुन्हा त्रास द्यायला लागलेला आहेस आणि त्या त्रासाला कंटाळून मी आता पुन्हा संघर्ष करायचं ठरवलेलं आहे। बातम्यांच्या विश्वातला सगळ्यात मोठा मंच, अचूक, थेट आणि निष्पक्ष बातम्यांच्या त्याच जगात पुन्हा येतोय आणि घेऊन येतोय चर्चा जनहिताची। नमस्कार, मी प्रसन्न जोशी। आता भेटूया 0 आवर मध्ये सोमवार ते शुक्रवार रात्री 7:56 फक्त एबीपी माझावर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।